माझी लाईफ मी नेहमी मिरॅकल असं समजतो. ट्रेनमध्ये भीक मागायचं सुरू केलं, म्हणजे ट्रेनमध्ये हार्मोनियम घेऊन भीक मागायचो. उधर कार्टर रोड पे बैंड स्टैंड पे सलमान खान है, शाहरुख खान है, वो लोग के घर के बाहर बहुत गर्दी होते है, उधर जा, तर तिकडे जाऊन भीक मागायचं. तसं बालपण होतं माझं. इट वॉज व्हेरी टफ. तर तिथे मला पहिल्यांदा असं फील झालं की ना मला माझा विठ्ठल दिसला. आय स्टॉप्ड गेटिंग वर्क फॉर 9 months. एकही रुपयाचं काम नव्हतं आणि मी आय वॉज स्ट्रगलिंग. पिक्चर कंप्लीट झाल्यावर फोन उचलणंच बंद होऊन जातं. बसून कोणी शिकवलं की हे असं करायचं ते तसं करायचं नाही, सगळं ऐकून सलमान खानच्या घराच्या बाहेर भीक मागायचो ना, तेव्हा बोलायचो इसके साथ काम करूंगा. आणि तेच मी सलमान खानच्या घरात मला तो बिर्याणी देत होता ना जेव्हा हाताने त्याच्या स्वतःच्या, तेव्हा त्याला सांगत होतो की आपके घर के बाहेर मी भीक मागता था. असे 100 आमिर खान एकत्र केले तर एक हबीब फैजल होतो. आय एम व्हेरी सेल्फिश. मी फक्त म्युझिकल मित्र ठेवतो. आणि पोलिसांनी खूप मारलं मला, खूप मारलं आणि चोर समजून मारलं. मी लाकडावर प्रॅक्टिस करायचो. अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगचा वॉचमॅन असायचो मी तेव्हा. पार्ट टाइम जॉब करायचो. तसं रात्री प्लायवूडवर असं प्रॅक्टिस करायचं. मला पेशन्स फक्त म्युझिकमध्ये आहेत. अदरवाईज मला वाटत नाही पेशन्स आहेत. मी स्वतःचा पैसा लावतो. हिंदीमध्ये काम करतो, सिरीज करतो, फिल्म्स करतो, तिकडचे पैसे लावून इकडे लावतो पैसे. आणि आय मेक शुअर दॅट ती क्वालिटी सफर नाही झाली पाहिजे. का फक्त स्टार ओरिएंटेड इंडस्ट्री आहे का? आम्ही कमी मेहनत करतो का? आम्ही पण तेवढंच हार्डवर्क केलेलं आहे. मला वाटत नाही कुठे साऊथमध्ये असं कोणा कंपोजर बरोबर ट्रीट करत असतील लोक. मिर्ची मराठीच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझं नाव आहे आर.जे. ज्ञानेश्वरी आणि गप्पांची मिसळच्या आजच्या भागामध्ये माझा जो गेस्ट आहे तो फार स्पेशल आहे. कारण मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला आपण फिल्म्स जेव्हा बघतो किंवा काही प्रोजेक्ट जेव्हा बघतो तेव्हा जे ठळक चेहरे आपल्या डोळ्यासमोर येतात त्यांच्याबद्दल आपल्याला सगळं माहिती असतं. पण असे काही चेहरे आहेत जे खरं तर त्या प्रोजेक्टला त्याचं नाव आणि त्याचं वैभव देतात. आणि अशा माणसांसोबत बोलणं माझ्यासाठी फार खास असतं. त्यामुळे माझ्यासोबत आहे म्युझिक कंपोजर, अरेंजर आणि मल्टी टॅलेंटेड व्यक्ती हितेश मोडक. हितेश, वेलकम टू मिर्ची. थँक्यू सो मच ज्ञानेश्वरी. थँक्यू सो मच. आय एम सो एक्सायटेड टू बी हिअर. सेम युअर. येस. सो हितेश, सगळ्यात आधी म्हणजे आपण खूप दिवसांपासून हे प्लॅन करतोय आणि फायनली इट इज हॅपनिंग. याचा मला फार आनंद आहे. मला तुला विचारायचं आहे की क्रिएटिव्हली आत्ता काय माइंड स्पेसमध्ये आहेस तू? काय काय चाललंय तुझं डोक्यामध्ये? क्रिएटिव्हली मला खूप असं मॉन्स्टरस लेवलला आतमध्ये, म्हणजे असं आतमध्ये एक आग असते ना की आय वॉन्ट टू डू समथिंग मॅड. तर आय एम लुकिंग फॉर अ राईट अपॉर्च्युनिटी टू डू समथिंग मॅड आणि जस्ट वेटिंग फॉर दॅट. बट आय एम डुईंग इट. माझ्या परीने माझे चालू आहेत काहीतरी. आता अजून एक नवीन फिल्म चालू आहे माझी. त्याच्यावरती खूप काही एक्सपेरिमेंट करायला मिळत आहेत मला. म्हणजे त्याचं एक टीजर सॉन्गच करताना मला डिरेक्टरने सांगितलं की खूप मोठं करायचं आहे गाणं. म्हटलं फक्त बोलून मोठं नाही होणार, लेट्स डू इट इन अ बिग वे. तर आम्ही शिवमणीला बोलवलं फक्त टीजर सॉन्गसाठी. व्हॉट? हो. आणि इट इज मॅडनेस. म्हणजे त्याला ट्रेन वगैरे पाहिजे होते आणि म्हणजे मुंबई आणि अंडरग्राऊंड आणि हे सगळं, तर ट्रेन वगैरे पाहिजे होते त्यांना. तर मी ट्रेन म्हणून मग शिवामणीने ते रिदम वगैरे ट्रेनचं रिदम असं क्रिएट केलं आहे त्याने आणि इट इज साऊंडिंग मॅडनेस. सो या आय एम इन टू दॅट स्पेस नाव. खूप कमाल. म्हणजे मला सुरुवातच अशी झाली अशा नावांनी झाली आहे की दिस इज गोइंग टू गो ऑन अँड ऑन. पण मला सांग की ऑफकोर्स पांघरुण हा एक असा अल्बम होता. मला असं वाटतं जितकी फिल्म छान होती त्या अख्ख्या फिल्मला एका वेगळ्या लेवलवरती नेलं त्याच्या म्युझिकनी. आणि म्युझिक ही त्या फिल्मची ओळख बनली. ती सगळी गाणी त्या फिल्मची ओळख बनली. आणि त्यातलं एक गाणं अर्थात ही अनोखी गाठ. हे गाणं आमच्या सगळ्यांच्या मनात इतकं घर करून बसलेलं की जेव्हा याच नावाची एक फिल्म येणार असं कळलं तेव्हा त्याच्याबद्दलची उत्सुकता वाढण्याचं कारण ते गाणं होतं खरं तर. की हे गाणं आमच्या जवळचं आहे आणि आता या गाण्याच्या नावाने एक चित्रपट येतोय पुन्हा एकदा. अगेन ही अनोखी गाठ हा अल्बम सुद्धा तू केलास आणि त्यातली सुद्धा सगळी गाणी जितक्या लोकांनी ऐकली असतील आय एम शुअर खूप सुंदर झाली आहेत. खूप वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग तू त्यात केलेस. हे ऐकलं व्यवस्थित तर कळून येतं. मला तुला विचारायचं आहे की ही अनोखी गाठ हे इतकं प्रसिद्ध एक आपलं गाणं झालेलं, त्याची पुढची स्टेप म्हणजे त्या गाण्याच्या नावाने फिल्म होतीये. आता या फिल्ममध्ये आपण आपला वेगळा ठसा कसा उमटवू शकतो या गोष्टीचं कुठेही ह्याचे विचार तू कसे केलेस आणि कसं डिझाईन केलंस तू ही अनोखी गाठ? कारण मी सांगतो ही अनोखी गाठ या फिल्मचं नाव ना फिल्म संपल्यानंतर ठेवलं. पिक्चरचं नाव पहिलं काहीतरी दुसरंच होतं आणि त्याची बाकीची गाणी सगळी रेडी झालेली होती. त्याच्यानंतर जेव्हा सरांनी एकदा फायनल प्रिंट बघितली त्यांना कळलं की यार ह्याचं ॲप्ट नाव म्हणून ही अनोखी गाठच असू शकतं. आणि मग त्यांनी ते गाणं इन्क्लूड केलं. तर ॲक्च्युली इट इज अदर वे अराउंड. म्हणजे तो थॉट जुळला ॲक्च्युली त्या फिल्म बरोबर आणि मग बाकीची गाणी पण त्या स्पेसला मॅच होत होती आणि त्या गाण्याने करेक्ट जस्टिस पण दिलं त्या स्टोरीला.
सो ट्रू, सो ट्रू. पण हितेश, तू आता एवढं सगळं काम केलंयस, म्हणजे बरेच लोक जे खास करून मराठी ऑडियन्स जितका आपला बघतोय त्यांना हे काही चित्रपट माहिती आहेत, पण हितेश मोडकची ओळख फक्त या काही चित्रपटांपुरती नाही आहे. इट गोज बॅक टू अजून बरेच प्रोजेक्ट्स, हिंदीमधले असतील किंवा त्याही व्यतिरिक्त तू जितक्या जितक्या लोकांसोबत काम केलंयस ते सगळं असेल. पण मुळात हे सगळं जर आपण आत्ताचं बाजूला ठेवलं तर मुळातच तुला संगीताची आवड लहानपणापासून होती की काही झालं त्याच्यानंतर क्रिएट झाली? तुला कधी कळलं की तुला म्युझिक, 4 गोष्टींपैकी म्युझिक हे मला जास्त आवडतं? हो, म्हणजे माझं कसं आहे, माझी लाईफ मी नेहमी मिरॅकल असं समजतो. कारण आय बिलॉंग फ्रॉम अ व्हेरी पुअर फॅमिली. आमच्या घरात असं होतं की खूप काही शिकलास की मग तुला ऑफिसमध्ये काम लागेल आणि तुला 10-12 हजार रुपयाचा पगार, म्हणजे ते एक आयडियल सिच्युएशन होती घरची. पण असं नव्हतं. माझ्या घरात सगळी रिस्पॉन्सिबिलिटी खूप कमी वयात माझ्यावर आली आणि ट्रेनमध्ये भीक मागायचं सुरू केलं. म्हणजे ट्रेनमध्ये हार्मोनियम घेऊन भीक मागायचो आणि त्यावेळेला असं होतं की फक्त पैसे कसे येतील आणि घर कसं चालेल एवढंच होतं माझं. तर इथून आपली वेस्टर्न लाईन, मला सकाळी निघालो की संध्याकाळपर्यंत कधी पैसे भेटायचे कधी नाही भेटायचे. ते करता करता कधी कोणी सांगायचं की आज इधर पैसा नहीं मिला, उधर कार्टर रोड पे बैंडस्टैंड पे सलमान खान है, शाहरुख खान है, वो लोग के घर के बाहर बहुत गर्दी होता है, उधर जा. तर तिकडे जाऊन भीक मागायचं. त्यांच्या घराचं बाहेर असतात ना फॅन्स त्यांचे, मग ते त्यांची गाणी वाजवली की तिकडे पैसे मिळणार. मग तसं बालपण होतं माझं. इट वॉज व्हेरी टफ. पण म्युझिकची आवड होती? हो, मला माहिती नाही म्युझिक कुठून आलं. म्हणजे मी रस्त्यावर पण ते गणपती सोडताना पण मी जायचो, वाजवायला सुरू करायचो, वाजवायचं. कुठून आलं काय, कुठल्या जन्माचं आहे ते, की आता मी राग बेस गाणी बनवतो तर कुठे राग शिकावे लागतात काय. मी आता तेच विचारणार होते की आता जे फ्लेवर्स तुझ्या गाण्यामध्ये दिसतात किंवा ऐकू येतात ते त्याचं सगळं ज्ञान मग कुठून आलं? काहीच कळत नाही. म्हणजे हे मिस्ट्री आहे. म्हणजे मला वाटतं इट इज कमिंग फ्रॉम मेनी बर्थ्स आणि कुठल्या जन्मात कुठे रियाज केला असेल ते या जन्मात मला मिळालं आहे. आणि ऐकून ऑब्व्हियसली खूप लोकांना माझं म्युझिकल डाएट खूप स्ट्रॉंग आहे. खूप म्युझिक ऐकतो मी. म्हणजे मी आंघोळ करताना पण फक्त म्युझिक ऐकत असतो आणि मोस्टली मी ऐकतच असतो. वेन आय एम नॉट डुईंग एनिथिंग मी म्युझिक ऐकत असतो. राईट. आणि त्यातून कुठेतरी ती सेन्सिबिलिटी डेव्हलप झाली असेल कदाचित. पण अनेक लोकांना कदाचित ते माहीत नसेल की म्युझिक कंपोजर म्हणून तर आम्हाला आता तू माहिती आहेस, पण म्युझिक अरेंजर हा सुद्धा एक महत्वाचा भाग असतो कोणतंही गाणं बनण्यामागे. आणि अशी अनेक गाणी तू हिंदीमध्ये अरेंज केलेली आहेस. तर जितक्या लोकांना कदाचित ठाऊक नसेल की म्युझिक अरेंजर नेमकं काय करतो वर्सेस अ म्युझिक कंपोजर नेमकं काय करतो, त्यांच्यासाठी सांग ना प्लीज की अरेंजर नेमकं काय करतो. इंटरेस्टिंग आहे, तू विचारलंस हे खूप खूप इंटरेस्टिंग आहे. लोकांना माहिती नसतं. एक्झाम्पल देतो. सपोज मी एक गाणं गेलंय, ये मोह मोह के धागे. ते जर गाणं तू गायलंस, ये मोह मोह के धागे, त्याची जी अरेंजमेंट आहे ती तुझ्या कानात आहे. आता ते साऊंड सगळं जर मी तुला असं करू ये धुपचिक 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 धुपचिक, तुला आवडेल का गाणं? नाही आवडणार. तर ते म्युझिक आहे. म्हणजे जितकं कंपोजरचं त्याच्यात इनपुट असतं त्याच्यापेक्षा खूप जास्त अरेंजरचं काम असतं. कारण अरेंजर डिसाईड करतो की कोणते इन्स्ट्रुमेंट, ह्याला सितार जाईल, ह्याला फ्लूट जाईल, ह्याला काय रिदम, ह्याला इंडियन रिदम करायचं आहे, ह्याला वेस्टर्न ड्रम्स टाकायचे आहेत, ह्याला साऊंड कसं करायचं आहे ना, हे अरेंजर डिसाईड करतो. म्युझिक कंपोजर फक्त तुम्हाला ट्यून देऊन जाईल, पण त्याला एक शेप, त्याला एक प्रॉपर शेप देणं, साऊंडचं शेप देणं हे अरेंजरचं काम आहे. विदाऊट अरेंजर इट इज नॉट पॉसिबल. राईट. अशी काही गाणी हिंदीतली जी तू अरेंज केली आहेस आणि ती अरेंज करताना तू कोणते कोणते तुझे थॉट्स आणि अंडरस्टँडिंग वापरलेस तर थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. हेच गाणं घे ना, फॉर एक्झाम्पल मोह मोह के धागे. हे गाणं जेव्हा मी सुरुवातीला केलं कोणालाच समजत नव्हतं आणि नाही सगळे त्यावेळेला ते गाणं चाललेलं सुन रहा है ना तू. तर मला सगळे ते डिरेक्टर प्रोड्युसर्स होते ते म्हणत होते की नाही यार ये थोडासा बंसाली जैसा लग रहा है, इसको वैसा करो ना, सुन रहा है तू. म्हटलं हे गाणं तसं नाही चांगलं वाटणार, हे असंच चांगलं वाटेल. मग आदी सरांना ऐकवलं, आदी सरांनी गाणं ऐकलं, म्हटलं नाही हे गाणं ऐसंही रखो. त्यांच्या एका शब्दाने ते गाणं राहिलं नाही तर हे गाणं तसं राहिलं नसतं. आणि त्या अरेंजमेंटमध्ये म्हणजे एक्स फॅक्टर एक पाहिजे होता मला काम करताना. तर मी नवीनला बोलवलं, फ्लूट प्लेयर जे रेहमान बरोबर असतात, आयकॉनिक फ्लूट प्लेअर आय मीन. मग ते आले आणि मग त्यांनी ती जी काय जादू टाकली त्याच्यात आणि मग दॅट सॉन्ग बिकेम हिस्ट्री. रेस्ट इज हिस्ट्री. आय मीन इट वॉज ऑल ओव्हर द प्लेस. इट अजूनही आहे. हो अजूनही आहे. आय वॉज लकी.
सो ट्रू. म्हणजे जर बेसिक अंडरस्टँड करायला गेलं तर एखादी जशी लहान मुलांना एक कलरिंग बुक देतात, त्यात जी चित्र बनवलेली असतात, तर फॉर एक्झाम्पल एक म्युझिक कंपोजर चित्र बनवून देतो, त्या आजच्या आतमध्ये रंग नसतात, आणि एक म्युझिक अरेंजर कोणत्या पार्टमध्ये कोणता रंग जाईल, शेडिंग जाईल की नाही जाईल, की वॉर्म कलर ठेवायचे की कूल कलर ठेवायचे, ते सगळं अरेंजर ठरवतो. एक्झॅक्टली. आणि ऍट दी एंड तुम्हाला चित्र विथ द शेप आणि विथ द त्याच्या आतमध्ये असलेला रंग असं एकत्र दिसून येतं. राईट? ओके, हे मला आता मलाही कळलं आहे. पण मला सांग इथेच तू अनेक मोठमोठ्या लोकांसोबत काम केलंयस, आणि मला म्हणजे हे कौतुक तर आहेस की त्या लोकांसोबत तू काम केलंयस, पण आय एम शुअर की अशा लोकांना भेटल्यानंतर एक माणूस म्हणून आणि एक कलाकार म्हणून आपण खूप गोष्टी इनडिरेक्टली पिक करतो. ते नेसेसरीली आपल्याला बाजूला बसवून सांगत नाहीत, पण त्यांच्या एक्झिस्टन्समधून आपल्याला त्या गोष्टी कळत असतात. तर मला अशा काही लोकांबद्दल जाणून घ्यायला आवडेल. फॉर एक्झाम्पल अर्थात A.R. रहमान सर, कारण मी सुद्धा भक्त आहे असं म्हणायला हरकत नाही. कसं होतं वर्किंग विथ A.R. रहमान सर? मी माझी पहिली भेट सांगतो. मी निर्वाणामध्ये होतो आणि खूप वर्ष झाले निर्वाणामध्ये होतो, तेव्हा रणजितबाईंबरोबर मी काम करायचो. ते माझे गुरु आहेत रणजित बारोट सर, आणि त्याने मला सांगितलं की आज शाम को आ जाना, कुछ तो काम करना है, कुछ किसी का प्रोग्रामिंग करना है, ख़त्म करना है. म्हटलं ठीक आहे, येतो मी. किसी का म्हणलं सांगितलं नाही कोण आहे काय आहे. आणि मी आज संध्याकाळी पोचलो, आज जात होतो तर सगळे मद्रासी लोक दिसली मला. म्हटलं अंदर मत जाना. म्हटलं क्यों? म्हटलं नाही सर अंदर आहे. म्हटलं कोण सर अंदर आहे? म्हटलं हे सर अंदर आहे. आणि इतक्यात दरवाजा उघडला थोडासा, तर बघितलं तर A.R. रहमान सर त्या खुर्चीवर बसलेले जिथे मी बसलेलो असतो. तर तिथे मला पहिल्यांदा असं फील झालं की ना मला माझा विठ्ठल दिसला. ती फिलिंग मी आजपर्यंत कधीच विसरू शकत नाही. आणि मग मी इतकं असं शिवर करत होतो, यार A.R. रहमान, आणि मी इथे बसलोय बाहेर, मला आतमध्ये जायचं, काय करू. आणि रणजितबाई नव्हते तेव्हा, रणजितबाई लेट येणार होते. इतक्यात तो बाहेर आला आणि मला, हाय दिस इज A.R. रहमान, हितेश हाऊ यू, आय हर्ड लॉट अबाउट यू. सेट काय बोलायचं, म्हणजे आय वॉज लाईक शॉक्ड. ही नोज माय नेम, ही हर्ड माय वर्क, अँड आय वॉज सो आतून म्हणजे एकदम वेडाच झालेलो मी की द पर्सन यू ॲडमायर टू, ही नोज अबाउट यू इज अ व्हेरी बिग थिंग. राईट. आणि देन आय वॉज व्हेरी लकी दॅट आय गॉट टू वर्क विथ हिम, लर्न विथ हिम सो मेनी थिंग्स आय हॅव लर्न सो मेनी थिंग्स. मग या अरेंजरमधनं कंपोजर ते पण सांगतो. एक दिवशी 2 इन्सिडेंट होते. एक तर मोह मोह के धागे गाणं केल्यानंतर आय वॉज एक्सपेक्टिंग की मला खूप काम मिळणार आहे आता, कारण ते गाणं इतकं हिट झालं. आणि आय एम सीइंग अन्नू मलिक सायनिंग लाईक मोर दॅन 12 फिल्म्स ॲट अ टाईम. म्हणजे मला कळलं तर खूप काम येणार आहे. पण आफ्टर दॅट आय स्टॉप्ड गेटिंग वर्क फॉर 9 months. आय डिडंट हॅड वर्क फॉर 9 months. त्याच्यानंतर एकही रुपयाचं काम नव्हतं आणि मी आय वॉज स्ट्रगलिंग. म्हणजे ज्या लोकांनी, मोठी लोकांनी मला सांगितलं की ये गाना कर लो आप, अभी ऐसा करो वैसा करो, अगली फिल्म में हम ॲज अ कंपोजर आपके साथ ही कर रहे. कारण ते तुम्ही काम करताना पोटेन्शियल बघतात ना की तुम्ही काय करताय, किती मेहनत करताय त्या कामावर, आणि तुमच्या इनपुटमुळे ते तसं होतं हे त्यांना दिसतंय. तर ते म्हणतात नेक्स्ट सब तो तू ही कर रहा है, तो नेक्स्ट काम तेरे को डिरेक्ट दे देंगे. आपण त्यांच्यावर ट्रस्ट करून आपण चलो ठीक आहे और मेहनत करते, आता एक पुढची फिल्म मिळणारच आहे आपल्याला. पिक्चर कम्प्लीट झाल्यावर फोन उचलणंच बंद होऊन जातं. मग 9 महिने आय हॅव बीन स्ट्रगलिंग, रोज जातोय ऑफिसच्या बाहेर. कॅन यू बिलीव्ह इफ आय टेल यू, ही अनोखी गाठ हे गाणं घेऊन मी धर्मा, यशराज, महेश भट, पूजा भट सगळ्यांना गाणं बसून ऐकवलेलं आहे. ते गाणं हिंदीमध्ये होतं. निलेश मिश्रा लिरिक्स रायटर माहिती तुम्हाला, त्यांनी लिहिलेलं ते गाणं. ते गाणं 3 वर्ष घेऊन मी, पूजा भट ते गाणं ऐकून रडलेली आणि त्यांनी सांगितलं दिस इज वन ऑफ द बेस्ट मेलोडी आय हॅव एव्हर हर्ड, सच अ ब्युटिफुल सॉन्ग. बट त्याचं पुढे काहीच नाही. मग खूप लोकांनी सांगितली की अरे क्या गाणं आहे, बहुत अच्छा गाणं आहे, ये नाही वो नाही, कोणीच नाही. शेवटी त्या गाण्याचं नशीब बघ कसं. मी खूप 3 वर्षानंतर महेशजींना भेटलो, महेश मांजरेकर सरांना, आणि आय प्लेड हिम दिस सॉन्ग ट्यून करून त्यांना, आणि ही लाईक्ड इट. आणि त्यानंतर आणि आम्ही वैभवजींना पाठवलेली याला, वैभव जोशींना, आणि त्यांनी लिहिलं ही अनोखी गाठ. सो आय थिंक एव्हरी सॉन्ग हॅज इट्स ओन डेस्टिनी. सो ट्रू. आणि दॅट इज हाव ते कंपोजर कडे तू वळलास. आणि एकदा मी AR बरोबर खूप लाईव्ह शोज पण करायचो. त्या इनफॅक्ट त्याचे शोज मी प्रोड्यूस आणि अरेंज पण करायचो. ओके. तर शो अरेंजमेंट मध्ये पण सिमिलर गोष्ट आहे जी तुला ॲज अन अरेंजर करायची. काइंड ऑफ ॲड सम अरेंजमेंट्स टू ट्रिगर. म्हणजे स्टेजवर पॉसिबल नव्हतं ना, जसं स्टुडिओमध्ये लाईव्ह आपण साऊंड करतो तसं स्टेजवर तेवढं पॉसिबल नव्हतं. आपण काही गोष्टी रेकॉर्डेड हिट करतो, त्याला प्ले करतो, आणि त्याच्यावरती सगळे लाईव्ह वाजवतात. ते वी यूज टू प्रोड्यूस दॅट फॉर हिज गिग्स.
मग एक दिवशी शो नंतर आय वॉज जस्ट स्टँडिंग देअर असं, आणि ही केम नेक्स्ट टू मी आणि ही टोल्ड मी, ब्रदर आय वॉन्ट टू टेल यू समथिंग. आय सेड व्हॉट? सेड यू आर नॉट अ टॅग अलॉंग म्युझिशियन, यू हॅव युअर ओन नेम, ओन आयडेंटिटी, यू शुड वर्क टुवर्ड्स युअर नेम. एवढंच सांगितलं त्याने अँड इट हिट मी. आणि ह्याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे? हो, अँड इट स्टक इन माय हेड अँड देन आय स्टार्टेड. आय नो इट इज गोइंग टू बी अ डिफिकल्ट जर्नी बिकॉज ॲज अ अरेंजर आय वॉज अर्निंग अ लॉट. देन वेन यू बिकम अ कंपोजर, सॅक्रिफाईस मनी, एव्हरीथिंग. तुम्ही पण असं शेवटी येता, रांगेत येता असे की खूप कंपोजर्स आहेत पहिले तुमच्या, त्यांच्या शेवटी आणि करा स्ट्रगल परत. आय वॉज रेडी अँड आय डिड इट अँड स्टील डुईंग इट. ॲब्सोल्युटली. सो मला सांग, तू ही अनोखी गाठचं म्हणालास आणि जेव्हा या गोष्टीचा ट्रेलर लॉन्च झालेला, ऑफकोर्स या फिल्ममध्ये जितकी माणसं इन्व्हॉल्व झालेत प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स मी बघितलेत की कोणत्या तरी संकटातून वरती येऊन त्या लोकांनी ती फिल्म कम्प्लीट केली आहे. आय डिड नॉट नो की तूही काहीतरी फेस केलंस त्या दरम्यान, आणि त्याच्यातून तू कसा उभारून आलास वरती आणि काय झालं नेमकं? मला पण हार्ट अटॅक आलेला, म्हणजे श्रेयसला येण्याच्या 1 महिना अगोदर मला हार्ट अटॅक आलेला. आणि आय वॉज वर्किंग ऑन महेशजीच फिल्म निरवधी, त्याचं नाव आता चेंज झालं फिल्मचं, सलतात रेशीम गाठी. त्या फिल्मचं बॅकग्राऊंड करत होतो मी आणि इट वॉज लाईक अ नॉर्मल डे. चहा हातात होती आणि सीन बॅकग्राऊंड करत होतो मी. करता करता सडनली पूर्ण अंगात असं हे भरलं आणि म्हटलं आय डोंट नो, समहाव माय ब्रेन अँड माय बॉडी वॉज रिअली प्रिपेअर्ड फॉर इट. आणि देन आय नो दॅट इट इज अ टाईम, लेट्स गो टू द हॉस्पिटल. आय कॉल्ड माय वाईफ आणि ईशानी वॉज रेडी विथ द कार. आम्ही खाली गेलो, गाडीत बसलो आणि हॉस्पिटलला पोचलो वेळेत. मला वाटतं 3 मिनटं बाकी होती. 3 मिनटं म्हणजे गाडीत पण मी पासआउट झालेलो 2दा. गाडीत रस्त्याच्या खड्ड्यांमुळे मी परत आलो. हो, ऑलमोस्ट आय वॉज ऑलमोस्ट देवर. अंजली, ईशानी सगळे गाडीत होते तेव्हा आणि आय वॉज गॉन इन द कार ओनली. बट खड्ड्यांमुळे आल्यामुळे मग परत मग ते लोक थोडंसं बोलत होते माझ्याबरोबर की बोल 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 काय जागा ठेवायला. आणि मग पोचल्यावर कळलं मला की इट इज हार्ट अटॅक अँड हॅव गॉट 2 ब्लॉकेज. बरं, मी काही व्यसन पण नाही करत, निर्व्यसनी कम्प्लीट, ना दारू सिगरेट काहीच नाही. तर मग कळलं नाही कशामुळे झालं, काय झालं कळलं नाही. स्टील आय हॅव नो रिझन, पण टू गो थ्रू सर्जरी. आणि 2 ब्लॉकेज होते, मला एक स्टॅन्ड टाकलं आणि एक. सो इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट टाईम, व्हेरी डिफिकल्ट टाईम. आणि काय नाही, पण मग 3-4 दिवस रेस्ट केलं. 5व्या का 6व्या दिवशी आय वॉज बॅक ऑन द वर्क. म्युझिक आय एम टेलिंग यू ना, म्युझिक इज द बिगेस्ट थेरपी अँड द ओनली मॅजिक you can feel is music in today's time. There is no other magic you can feel. ट्रू. पण मला सांग, म्हणजे मी परत आय एम गोईंग बॅक, जिथे तू मला सांगितलंस की घरची परिस्थिती खूप हालाकीची होती आणि तुला म्युझिकची आवड एक्झॅक्टली कशी लागली ते तुला सांगता येत नाहीये. आज तू एवढा मोठा कॉन्सोल घेऊन बसतोस आणि तू अरेंज करतोस आणि ती सगळी टेक्निकॅलिटी, ती सिस्टीम, ती अरेंजमेंट, हे सगळं तू कधी शिकलास, कसं शिकलास, कोणी तुला सांगितलं, कोणी तुला शिकवलं? नाही म्हटलं तरी ह्यात एक टेक्निक सुद्धा आहे स्टुडिओ मधल्या गोष्टी. कळत नाही हे कसं. मला खरंच मला पण विचारायचं, मला पण माझा एक इंटरव्ह्यू घ्यायचा की हे कसं कळलं ॲक्च्युली. म्हणजे रणजितबाईंना पण बघून खूप शिकलो. रणजितबाई अरेंजमेंट करायचे तेव्हा, त्यांना बघून पण खूप शिकलो आहे. पण असं नाही की कधी बसून कोणी शिकवलं की हे असं करायचं ते तसं करायचं, नाही. सगळं ऐकून. आणि आय थिंक आय एम अ व्हेरी गुड स्टुडंट. आणि मी एखाद्या गोष्टीच्या पाठी लागलो ना तर मी वेड्यासारखा पाठी लागतो, मग मी सोडत नाही. म्हणजे मॅनिफेस्ट करतात ना लोक, ते या लेवलला करतो की म्हणजे मी जेव्हा सलमान खानच्या घराच्या बाहेर भीक मागायचो ना तेव्हा बोलायचो इसके साथ काम करूंगा. आणि तेच मी सलमान खानच्या घरात मला तो बिर्याणी देत होता ना जेव्हा हाताने त्याच्या स्वतःच्या, तेव्हा त्याला सांगत होतो की आपके घर के बाहेर मी भीक मागता था. माय गॉड. तर एवढ्या लेवलचं मी मागतो देवाकडे. मला वाटतं इट हेल्प्स. राईट. तू आता म्हणालास तसं मगाशी की बॅकग्राऊंड स्कोर, म्हणजे आता अरेंजर झालं, कंपोजर कळलं, बॅकग्राऊंड स्कोर सुद्धा तू करतोस आणि अनेक चित्रपटांचे केलेले आहेस. बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की फिल्ममध्ये जेव्हा काहीच डायलॉग नसतात तेव्हा मध्ये जे म्युझिक वाजतं ते बॅकग्राऊंड स्कोर आहे. पण तेवढंच नाही आहे बॅकग्राऊंड स्कोर. बॅकग्राऊंड स्कोर हे पूर्ण फिल्मला एका वेगळ्या लेवलवरती नेतं आणि बऱ्याच वेळेला आपल्याला फिल्म बघितल्यानंतर जे वाटत असतं त्याला कारण
सोबत वाजणारं म्युझिक सुद्धा असतं. करेक्ट. सो बिईंग अ म्युझिशियन, मला तुला विचारायचं आहे की सोप्या भाषेत आम्हाला समजण्यासाठी बॅकग्राऊंड स्कोअरचं एक्झॅक्टली काम काय असतं एखाद्या फिल्ममध्ये आणि काय परिणाम होतो त्यामुळे. करेक्ट. बॅकग्राऊंड स्कोअर कसं असतं ना, एखादं सीन आहे त्याला एक इमोशन्स आहेत त्या सीनला. बॅकग्राऊंड स्कोअर काय करतं ना, ते इमोशन्स नरेट करतं प्रॉपरली त्या सीनपासून त्या ऑडियन्सपर्यंत. ते कसं नरेट झालं पाहिजे हे बॅकग्राऊंड डिसाईड करतं. समजा आता एखादा इमोशनल सीन चालला आहे आणि तू त्याच्या पाठी टॉम अँड जेरीची म्युझिक टाकलीस तर तू फील करणार आहेस का? ते तुला सीन फील नाही होणार. पण त्यामागे तू पियानो सॅड म्युझिक टाकलंस तरच ते तुला फील होईल. तर ते इतकं इम्पॉर्टंट आहे ना. आणि तोच सीन तू विदाऊट बॅकग्राऊंड बघ, तुला काहीच फील होणार नाही. विदाऊट बॅकग्राऊंड ते सीन इतकं इम्पॅक्टफुल, किती चांगली ॲक्टिंग असली तरी त्याला बॅकग्राऊंड म्युझिक असतंच की ते सीन अजून एनहान्स होतं. समजा विदाऊट बॅकग्राऊंड ते सीन 20% असेल, विथ बॅकग्राऊंड इट बिकम्स 100%. राईट राईट. सो एवढं इम्पॉर्टन्स आहे ते बॅकग्राऊंड म्युझिकचं. आणि जेव्हा तू बॅकग्राऊंड स्कोर करतोस म्हणजे तुला ब्रीफ, आता जसं गाण्याला आपल्याला एक सिच्युएशनची ब्रीफ असते, बॅकग्राऊंड स्कोरला ब्रीफ ॲज सच काय असतं? असतं ना, ब्रीफ असतं ना. म्हणजे मी एक फिल्म करत होतो इशकजादे. त्या इशकजादेला ब्रीफ अशी होती की त्यांना पूर्ण कंट्री म्हणजे आहे नॉयडाची स्टोरी समजा, पण त्यांना बॅकग्राऊंड पूर्ण कंट्री साईड पाहिजे होतं. म्हणजे कंट्री साईड म्युझिक, ते गिटार्स आणि कंट्री म्युझिक आणि त्याच्यावरती काहीतरी इंडियन टच म्हणजे ढोलक बिलक. तर हाऊ टू अचीव्ह दॅट इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. हे जरा वेग ब्रीफ आहे कारण. हो. आणि वेन वी डिड दॅट यू वोंट बिलीव्ह, त्या फिल्मचं बॅकग्राऊंड मी कमीत कमी 20-22 वेळा केलं आहे. त्याचे डिरेक्टर आहेत हबीब फैजल. जोपर्यंत म्हणजे तुम्ही ऐकलं असेल आमिर खानबद्दल ना, की आमिर खान किती डिटेलिंगमध्ये काम करतात. असे 100 आमिर खान एकत्र केले तर एक हबीब फैजल होतो. ते एवढे डिटेलिंगमध्ये ते डिरेक्टर आणि ते काम करून घेतलं आणि आय वॉज साऊंडिंग व्हेरी नाईस. म्हणजे आय गिव्ह दॅट लिबर्टी टू द डिरेक्टर अँड दॅट चान्स टू द डिरेक्टर की त्याला पण काहीतरी म्हणायचं असतं. कधी कधी कंपोजर्स किंवा कधी कधी टेक्निशियन्स इरिटेट होतात की यार किती चेंजेस सांगतोय काय पाहिजे. पण मी काय करतो ना, मी ट्राय करतो अचीव्ह करायला की तो काय म्हणतो एकदा ऐकून घेऊया आणि लेट्स ट्राय टू डू दॅट. जसं हर हर महादेव मराठी फिल्म मी केली, हर हर महादेव महाराजांची. त्यांचा डिरेक्टर आपला अभिजित देशपांडे. त्याचं पण तो पण खूप डिटेलिंगमध्ये, खूप डिटेलिंगमध्ये, खूप प्रिसाईज आहे तो पण लवकर सॅटिस्फाय होत नाही. एक गाणं 2.5 वर्ष त्यांनी अप्रूव्ह करायला घेतलेत. एक गाणं ते बाजीराव गाणं तुम्ही ऐकलं असेल. मग वारे शिवा पण 6 महिने लागले अप्रूव्ह करायला. काय एक्झॅक्टली त्याच्या पण बॅकग्राऊंडला खूप एक्सपेरिमेंट केले. वर्ल्ड म्युझिक त्याला करायचं होतं बॅकग्राऊंडमध्ये. नॉट त्याला रेस्ट्रिक्टेड नाही करायचं. मला त्याच्या बॅकग्राऊंडसाठी राजसाहेबांनी बोलवून घेतलेलं घरी. आणि राजसाहेबांनी मला हॅन्स झिमरचे वगैरे म्युझिक पीस ऐकवले घरी की बघ असं काहीतरी करता येईल का. म्हटलं आय एम तो गेम फॉर इट. म्हणजे मला तर हेच करायचं आहे. त्यांनी मला विचारलं काय गरजेचं आहे की महाराज आले तर तुतारीच वाजली पाहिजे. मी म्हटलं मला तर वाटतच नाही. आपण गिटार पण करू शकतो. आता रेप्रेझेंटचं आजचंच यूथ करणार आहे ना. म्हणजे त्यावेळेचं तर आपण आता काय घेऊन येऊ शकत नाही. कोणी बघितले त्यावेळेला काय साऊंड होते. तेव्हा तर स्ट्रिंग्स पण नव्हते, पण लोक आता स्ट्रिंग्स वाजवतात, सगळं करतात. मग एक त्यांचं म्हणणं असं होतं की एक चेंज ऑफ साऊंड. जर तू हर हर महादेवचं टीजर ऐकशील ना, राजसाहेबांचा व्हॉइस आहे त्याला, त्या टीजरच्या मागे बघ काय व्होकली आम्ही त्याला व्होकली इतकं डिफरंट ट्रीट केलं ना. जेव्हा त्याचं त्या टीजरच्या म्युझिकबद्दल लोक मला मेसेज करत होते की हे काय केलं आहे, व्हॉट इज इट, व्हॉट साऊंड इज इट. सो इतकं ते बॅकग्राऊंड खूप इंटरेस्टिंग असतं आणि खूप इम्पॉर्टंट असतं. क्लिअरली. मला सांग की जसं तू म्हणालास की मगाशी की वेगवेगळ्या गोष्टी तू एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न करतोयस आणि तू खूप ऐकतोस. तू कसं एक्सप्लोअर करतोस म्युझिक? ॲक्च्युली आय एम व्हेरी सेल्फिश. मी फक्त म्युझिकल मित्र ठेवतो. अच्छा. हो, मी बाकी असे मित्र ठेवत नाही. म्हणून आय डोंट लाईक टू वेस्ट माय टाईम. म्हणजे असतील तर ते माझे म्युझिकल मित्र असं, मग ते मला पाठवत असतात नवीन काय आलं किंवा जुनं काय आहे. आणि सगळ्यात मोठं म्युझिकल रेफरन्स तर माझे गुरुच आहेत रणजित बारोट. त्यांनी तर पूर्ण अशी कायापालटच करून टाकली. राईट. पण मला सांग की म्हणजे आता रणजित सरांबद्दल पण किंवा रहमान सरांबद्दल पण, या दोघांसोबत तू काम केलंस. माणूस म्हणून अशी कोणती क्वालिटी आहे त्यांच्यातली जी तुला फार आवडते? फिअरलेस. दॅट कम्स इन युअर म्युझिक. दोघेही. मला पण तीच कॉम्प्लिमेंट मिळते जेव्हा मी म्युझिक करतो आणि मला एखादं
1-2 तरी असे कमेंट्स येतात मला इंस्टाग्रामवर की खूपच फेअरलेस म्युझिक आहे आणि आय रिअली लाईक इट दॅट यू आर ट्राईंग टू डू दिस. खरंच आवडतं मला ते बघून की मी ह्या क्वालिटीज माझ्या गुरूंमध्ये बघायचो आणि ते मला आता लोक बोलत आहेत. सो आय फील रिअली लकी. तू सलमान सरांसोबत पण काम केलंस, हो. त्यांच्यातली कोणती क्वालिटी सांगशील? हार्डवर्क, व्हेरी हार्ड वर्किंग आणि खूप शार्प आहेत ते सलमान सर. आणि वेन इट कम्स टू म्युझिक स्पेशली ते आणि महेशजी, म्हणजे मला ऑफकोर्स महेशजी घेऊन गेले तिकडे आणि त्यांचं दोघांचं म्युझिकचं जे ट्युनिंग आहे ना ते काहीतरी एकदमच वेगळं आहे ते कॉम्बिनेशन. इफ यू रिमेंबर अंतिमचं जे पहिलं मोशन पोस्टर आलेलं बघ, त्याच्यात महेशजीने मला असं एकदम फ्री सोडून दिलं की तू जो करणे काय कर, आणि मी ते केलं. आणि सलमान सरांना मी सेटवर ऐकायला घेऊन गेलेलो होते आणि त्यांना खूप भयंकर आवडलं ते. आणि ते जेव्हा टाकलं ना, यू वोंट बिलीव्ह, ते मोशन पोस्टर टाकल्यानंतर सगळे फक्त त्या BGM म्युझिकबद्दलच बोलत होते. त्यात काय होतं, पुणेरी ढोल आणि गिटार्स, बट दॅट मेड इट साऊंड सो डिफरंट. मला वाटतं सलमान सरांचं पण त्यांची एक क्वालिटी आहे. त्यांना कळतं की हे हिट होणार आहे की हे नाही हिट होणार. जसं भाई का बर्थडे गाणं, सजेशन महेशजींचंच होतं की भाई का बर्थडे गाणं पाहिजे मला, उसमें एक सिच्युएशन आहे, ऑफिस मुळशी पॅटर्न, पण त्यांना काहीतरी वेगळं पाहिजे होतं की हे मासी आणि थोडा बॉलिवूड टच पाहिजे त्याला. मग सलमान सरांनी मला रात्री 2:30-3 वाजता घरी बोलवून घेतलं की मेरे को कुछ ऐसा ऐसा चाहिए इसमें. मग ते सगळं करून घेतलं आणि त्यांना ऐकवलं करून. ही वॉज व्हेरी हॅपी दॅट फायनली गॉट अन अँथम फॉर बर्थडे. त्यांच्या बड्डेला तर तेच गाणं लागतं आत्तापर्यंत, म्हणजे प्रत्येक वर्षी ते जेव्हा त्यांचं बर्थडे येतं ते गाणं ट्रेंडिंगवर येतं. आणि आता तर ते रोजच ट्रेंडिंगवर असतं इंस्टाग्रामवर. हो, कारण लोकही त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी तेच वापरतात. भाई का बर्थडे. मी एक फोटो बघितलेला तुझा लता दीदींसोबतचा आणि आय सॉ की तू त्यांच्यासोबतही काम केलंस. तर काय होता तो प्रोजेक्ट आणि काय सांगशील त्या अनुभवाबद्दल? एक तर अल्बमचं गाणं केलेलं मला लक्षात नाही आणि अजून एक फिल्मचं गाणं केलेलं मला लक्षात नाही येत आहे. पण ते गाणं त्यांना अरेंजमेंट एवढी आवडलेली त्या गाण्याची. मी ॲज अ अरेंजर काम केलेलं त्या गाण्यावर. त्यांनी मला बोलावून घेतलं की हे किसने अरेंज किया आहे. वाव यार. आणि मग तिथे आमचं कनेक्शन झालं की अरे तू मराठी आहेस, अरे वा वा वा, काय साऊंड करतंय, हे कसं केलंस, ते कसं केलं. आणि किती त्यांना इंटरेस्ट, म्हणजे ते का लता दिदी आहेत आणि का ते लेजेंडरी आहेत त्याचं रिझन त्या दिवशी त्यांच्यावर बोलता बोलता कळलं मला. बापरे, त्यांनी मला घरी बोलावून घेतलं, घरी चहा दिला आणि मग मला सगळं ऐकवलं हृदय मंगेशकरांचं सगळं, हे ऐक, ते ऐक, हे ऐक, तुला काही लागलं तर घेऊन जा. आणि जाताना मला हात पकडून सांगितलं, आय वॉन्ट टू, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, तू खरंच ब्लेस्ड आहेस, तू स्पेशल आहेस, सांभाळून राहा, एवढंच सांगितलं त्यांनी मला. वाव. आय वॉज व्हेरी लकी. आणि आय मीन अशा काही लोकांकडनं ते त्यावेळेला बोलतात ते कदाचित आपल्याला कळत नाही, पण नंतर कळतं की हे काय त्यांनी बघितलं असेल आपल्यात कदाचित, राईट? आय वर्क विथ आशाजी ऑल्सो. मी एक गाणं केलेलं, प्रेम में तोरे, हे बेगमजानचं गाणं आहे, विद्या बालनची फिल्म आहे, बेगमजानचं गाणं आहे, प्रेम में तोरे. तर ते पण त्याच्यात पण एक क्लासिकल झोनमध्ये अरेंजमेंट केलेली. तर त्यांनी पण मला बोलून घेतलं आणि सकाळी 7:30-8 वाजता त्यांनी डबिंग ठेवलेली. त्यांचा बड्डेचा दिवस होता, तेव्हा त्यांचा बड्डे होता. मला आल्या स्टुडिओमध्ये म्हटलं की तू केलेस म्हणून गातोय आणि खूप छान केलंयस, खूपच छान गाणं झालं ते, मला खूप आवडलं. मग त्यांनी लिरिकली कौसर मुनीरने काहीतरी लिरिक्स त्याचे लिहिलेले आणि म्हणजे ती पण एक दिग्गजच आहे ना, तिला पण काहीतरी 3-4 चुका सांगितल्या त्यांनी गाता गाता की ऐसा नाही, ऐसा ही, ऐसे नाही ऐसा. ती म्हणते आय कॅन नेवर थिंक ऑफ दिस, दॅट्स वाय दे आर देअर, यू नो, देर इज अ रिझन वाय दे आर गॉड. सो ट्रू, सो ट्रू. आणि आपल्याला त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं म्हणजे आपण जवळजवळ इकडे वैकुंठच बघतो असं असतं. आय वर्कड विथ सुलतान खान साहब, जाकीर भाई, सगळ्यांचं माझं आय हॅव बीन व्हेरी लकी, आय एम टेलिंग यू. पण मला अजूनही खूप नवल वाटतंय की हा तुझा प्रवास तू कसं या लोकांपर्यंत पोहोचला असशील. मला पण कळत नाही. टायमिंग, चांगली माणसं भेटणं, नशीब, एफर्ट, सगळंच. बघ ना, एक इन्सिडेंट होता VT स्टेशनला ना, खूप पाऊस पडत होता आणि मला आता म्हटलं बाहेर गेलो होतो, हार्मोनियम भिजेल, मी भीक मागायचो तेव्हा. तर एक माणूस आहे ना, कीबोर्ड घेऊन जात होता ब्लॅक केसमध्ये. तर मी त्याला बघितलं तर म्हटलं अरे हे आपल्यासारखं इन्स्ट्रुमेंट वाटतं काहीतरी म्युझिकल, चला ह्याच्या पाठी जाऊया, काय काम नाही काय नाही. मग मी त्याच्या पाठी गेलो. तो एका कॉलनीमध्ये गेला,
खूप पॉश कॉलनी होती ती सगळी. आणि माझे कपडे फाटके वगैरे सगळे. तर मी आत जाण्याचा प्रयत्न केला तर भिकारी समजून त्यांनी मला बाहेर काढलं. आणि मग मी वेट केलं की यांचं ड्युटी चेंज वगैरे होत असेल तेव्हा जायचं, घुसायचं कसं तरी. मग तेवढ्यात मला पियानोचा आवाज आला पहिल्यांदा. म्हटलं अरे बापरे, हे काय आहे? हे मला बघायचंच आहे, कसंही करून मला बघायचं आहे. वेडाच होतो मी, वेडाच. ड्युटी चेंजपर्यंत थांबलो. ड्युटी चेंजला मी वॉल जंप केली आणि मला पकडलं आणि मला पोलिसांकडे दिलं. आणि पोलिसांनी खूप मारलं, मला खूप मारलं. आणि चोर समजून मारलं. आणि त्यांनी सांगितलं की तर मी त्यांना सांगितलं की असं आहे की मी चोर नाही आहे, मी वाजवतो. तिथे ते वाजवणारे होते, ते मला बघायचं होतं म्हणून मी गेलो. अरे असं थोडी जातात, परमिशन घेऊन जायला लागतात, नाही तर चोर समजून मारलं ना तुला एवढं. तुझं ते तोडलं पण, हार्मोनियम पण तोडली माझी. आता परत जाऊ नकोस तिकडे. म्हटलं ठीक आहे, सोडा आता. मग मला सकाळी 4-5 वाजता सोडलं. मी परत तिकडेच गेलो आणि सकाळी 7 वाजेपर्यंत बसलो. मग ते जे सर होते त्यांची वाईफ बाहेर आलेली, त्यांना मी असं हात दाखवलं. म्हटलं मेरे को आने का एक बार. म्हटलं तू वापस आ गया? म्हटलं अरे तुमको तो कल मारा इतना पुलिस स्टेशन में. म्हटलं मैं चोर नहीं हूँ, मेरे को ये सुनने का था क्या है अंदर, क्या करेगा ये सुन के. मतलब मैं भी ये बजाता हूँ, अभी टूट गया नहीं तो बजा के दिखाता था. मतलब वो सीखने का है मेरे को, ऐसा नहीं सीख सकता है. उसके लिए इंग्लिश आना पड़ता है, पैसा देना पड़ता है, फीस देना पड़ता है. मैं एक बार देखू क्या. तर मग त्याने मला घरी बोलवलं, चहा दिली आणि मग सरांनी वाजून दाखवलं. तर मी म्हटलं आप मेरा पूरा लाइफ ले लो, मेरे को जो करना है मेरे साथ कर लो, लेकिन मेरे को ये सिखाओ. मतलब मैं तुम्हारे पास घर काम करूँगा, मैं सब करूँगा, लेकिन मेरे को ये सिखाओ. तो म्हटलं ठीक है. मतलब मेरे पास पैसा नहीं है तुमको देने के लिए. मग त्याने म्हटलं की जिस दिन तू सीखने आएगा उस दिन घर का काम पूरा करने का और आधा घंटा तेरे को सिखाऊंगा. म्हटलं डन. मग त्यांच्या घरी खूप मोठी मोठी लोकं यायची आणि मी लाकडावर प्रॅक्टिस करायचो. असं माझ्याकडे तर काहीच नव्हतं ना. सर अर्धा तास शिकवायचे, आठवड्यातनं 2 तास मी लाकडावर प्रॅक्टिस करायचो. अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगचा वॉचमॅन असायचो मी तेव्हा, पार्ट टाईम जॉब करायचो. तसं रात्री प्लायवूडवर असं प्रॅक्टिस करायचो. त्या करता करता माझं सूर ज्ञान स्ट्रॉंग झालं. इमॅजिन करायचो ना सूर, राईट असे सूर इमॅजिन करायला लागलो. तिथे सूर ज्ञान पक्क झालं. करता करता मग तिकडे लोकं भेटली, ऐकायला लागली की हे काहीतरी इट इज युनिक गोष्टी नोटीस होतात. तसं मग तिकडनं लोकं भेटायला लागली. अरे ये शो में बजा सकता है क्या तू, चल मेरे साथ लाईव्ह शो में बजा. तर ऑर्केस्ट्रामध्ये आलो तिकडनं. मग स्टेज शोला वाजवायला लागलो. असं करता 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 लोकं भेटली. पण या सगळ्या जर्नीमध्ये स्पेशली प्रोफेशनली काम करायला लागल्यानंतर पेशन्स पण खूप लागत असेल ना. म्हणजे तुम्ही आज काहीतरी बनवता, ते अप्रूव्ह व्हायला, त्याच्यावरती लोकांचे ओपिनियन्स वगैरे वगैरे कट्टू, त्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीचे पैसे मिळणे, त्याच्यात लागणारा वेळ, हा पेशन्स तू कसा मॅनेज करतोस यार? मला पेशन्स फक्त म्युझिकमध्ये आहेत, अदरवाईज मला वाटत नाही पेशन्स आहेत मला. मी नॉर्मल माणसांशी मला वाटतं इंटरॅक्टच करू शकत नाही असं वाटायला लागलं आहे. पेशन्स मला म्युझिकमध्ये भयंकर पेशन्स आहेत. म्हणजे एक सीन किंवा एक गाणं मी 100 वेळा करू शकतो. यू टेल मी हे करायचं आहे ते मी आय विल कीप डुईंग इट. मग ऑफकोर्स मग ते करता करता शिकता शिकता तुमच्यात ते येतं की यार आता हे काम केल्याचे पैसे तर येणारच आहेत किंवा नाही येणार आहेत, तुम्हाला कळतं ते. सो यू प्रिपेअर युअर माइंड. आणि पण असं झालंय अजूनही असं होतं? हो, खूप वेळा होतं. यू आर इन अ गॅम्बलिंग बिझनेस आय फील वेन यू आर वर्किंग इन म्युझिक ना. खूप नशीब असेल तर पैसे मिळतात. पण मला ॲक्च्युली हेही विचारायचं आहे की आता आज आपण या गप्पा मारतोय, बऱ्याच वेळेला इंटरव्ह्यूजमध्ये किंवा या सगळ्या मीडिया इंटरॅक्शन्समध्ये फक्त कलाकार इन द सेन्स अभिनेता किंवा अभिनेत्री दिसतात, फार फार तर दिग्दर्शक दिसतात. जे म्युझिक करतात त्या फिल्म्सचं, अनेक म्युझिकल फिल्म्सचं म्युझिक करणारे सुद्धा त्या फिल्म्सच्या प्रमोशन्सचा भाग नसतात, किंवा ही सगळी नावं तुमच्यासारखी आमच्या समोर येत नाहीत किंवा अप्रोच केलं जात नाही असं म्हटलं तरी चालेल. हे तूही नोटीस करतोस किंवा तुझं याबद्दलचं मत काय आहे? माझं खूप स्ट्रॉंग मत आहे. आय वॉन्ट टू थँक यू ॲक्च्युली हा टॉपिक काढण्यासाठी. कारण मी तुला सांगतो, मी एक रिसेंट तुला इन्सिडेंट सांगतो माझा. मी एक अवॉर्ड फंक्शनला गेलो, मला 2 अवॉर्ड मिळाले. आणि अवॉर्ड भेटल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की सर वेन यू गेट डाऊन जरा तिकडे या, आपल्या लोगोबरोबर तुम्हाला फोटो काढायचे आहेत, तुम्हाला अवॉर्ड भेटले ना, तुमचे फोटो काढायचे आहेत. तर मी तिथे गेलो आणि तिथे ॲक्टर्स आले. मग त्यांनी मला सांगितलं सर 2 मिनटं थांबा, ॲक्टर आले. ओके मी थांबलो. त्यांनी फोटो वगैरे काढले, सगळ्या अँगलने सगळे काढले.
ते गेले, दुसरे ॲक्टर आले, सर 2 मिनटं थांबा, ते ह्यांना पण घ्यायचं आहे. त्यांचे फोटो काढले. ते गेले, तिसरं ॲक्टर आलं, सर 5 मिनटं, हे झालं ना की मी तुमचं घेतो. हे करता करता 15-20 मिनटं झाली. ॲक्टर आलं, मग तिकडे अजून एक फिमेल ॲक्ट्रेस आली, सर 1-2 मिनटं झालं, ह्यांचं करून आपण तुमचं करूया. तर मी त्यांना मग शेवटी म्हटलं की यार ठीक आहे ना, सॉरी मी ॲक्टर नाही आहे, मी तुला घरी जाऊन मी माझं एक अवॉर्डबरोबर फोटो पाठवतो, असंही तू कुठे लावणार आहेस नाही लावणार आहेस मला माहिती नाही, पण दॅट वॉज सो ह्युमिलेटिंग आय फेल्ट की यार. आणि मी तिकडे विचारलं पण बाय द वे, जेव्हा तिसरा का चौथा ॲक्टरचे फोटो चालू होते ना, तर म्हटलं ह्यांना अवॉर्ड मिळाले असतील ना, म्हटलं नाही नाही, मग ते नॉमिनी असतील, नाही, अच्छा, पण मला तर अवॉर्ड पण मिळालेत. हो पण सर ॲक्टर आहेत, त्यांना पहिलं काढू द्या. ठीक आहे, पण हे मला आय फील बॅड फॉर कंपोजर्स आणि टेक्निशियन्स की का फक्त स्टार ओरिएंटेड इंडस्ट्री आहे का, म्हणजे आम्ही कमी मेहनत करतो का. म्हणजे इफ यू सी ट्रेलर लॉन्चला पण खूप कमी डिरेक्टर्स आहेत जे त्यांच्या टेक्निशियन्सला तेवढी व्हॅल्यू देतात, खूप कमी. म्हणजे मी जेवढ्यांबरोबर आत्ताच नवीन काम करायला लागलो ती माणसं मी बघतो, दे कॉल इट, म्हणजे महेशजी असतील, मग अभिजित होता, ते लक्ष ठेवून बोलवतात, ते त्यांना इम्पॉर्टन्स देतात. महेशजी तर त्यांचा लाईट बॉयला पण तेवढंच इम्पॉर्टन्स देतात, हे मी बघितले. मग बाकीचं मला वाटतं, आणि ह्याची सगळ्यात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी ना ॲक्टर्सनी घेतली पाहिजे मला असं वाटतं. किती वेळा आता मी रिसेंटली एक अवॉर्ड घेतलेला, मला मीडियाने बोलवलं, सर एक फोटो द्या, सर एक फोटो द्या. मी फोटो द्यायला आलो, माझ्या पाठी एक ॲक्टर आला, सर जरा 2 मिनटं बाजूला व्हा ना, त्यांचा फोटो घ्यायचा. मला सरळ सांगितलं 2 मिनटं बाजूला व्हा ना, मी बाजूला आलो. तर मी ॲक्च्युली मग मला वाटलं मी अरे खूप मोठा ॲक्टर असेल, म्हणजे खरंच दिग्गज असेल, तर मी गुगल केलं तर त्याचं 1-2 पिक्चर आले. तर मग हे कंपॅरिझन हे कोणाला सांगेल की आम्ही किती काम करून बसलो आहे. आणि मी सांगू का की माझं ॲल्बम मी जे रहमानसाठी गाणं केलेलं, ॲल्बम प्रोड्यूस केलेला रणजित बारोट आणि रहमानसाठी, तो ग्रॅमीमध्ये 4th कॅटेगरीला नॉमिनेटेड होता, तो क्विन्सी जोन्सने ऐकलेलं, ही नावं पण कोणाला माहिती आहेत का. मग ते यू फील ह्युमिलिएटेड की कुठे आपण कमी पडतो आहे का, फेस व्हॅल्यू फक्त ह्यांनाच आहे आणि आम्हाला का नाही, आणि आम्हाला काय एवढं इम्पॉर्टन्स नाही आहे. जेव्हा तुम्ही एखादा ट्रेलर लॉन्चला जाता, कुठल्याही इव्हेंटला जा, तुमचं ॲज अ कंपोजर किंवा ॲज अ कंपोजर तुम्ही बघाल ना, कोणीच इंटरव्ह्यू घेत नाही, कोणीच नाही, फक्त ॲक्टर्स आणि सिंगर्स. मी काय म्हणतो, ॲक्टर्सला पण द्या इंटरव्ह्यू घ्या, सिंगर्सचे पण घ्या, पण कंपोजर्स हू गिव्स बर्थ तो पण तेवढं. साऊथला बघ तू, दे सेलिब्रेट कंपोजर्स. हॅव यू सीन अ सॉन्ग लॉन्च इन साऊथ? इट इज अ फेस्टिवल, आय एम टेलिंग यू. वाय अनिरुद्ध कॅन अफोर्ड फरारी, वाय ही कॅन अफोर्ड सच अ बिग स्टुडिओ आणि हे आणि ते, बिकॉज द इम्पॉर्टन्स दे गिव्ह टू द कंपोजर्स. इथे नाही आहे तसं, आणि काही बदलण्याची चिन्ह पण नाही आहेत. मला तर काहीच दिसत नाही. पण मला वाटतं ह्याचं खूप काही ना रिस्पॉन्सिबिलिटी मीडियाने आणि ॲक्टर्सने घेतली पाहिजे. जेव्हा सपोज की कोणी ॲक्टर्स असतील, त्यांच्या सिनेमाचे कंपोजर्स किंवा टेक्निशियन जे मेन आहेत, तुम्हाला वाटतं की यांना जस्टिस मिळालं पाहिजे, यांना फेस व्हॅल्यू मिळाली पाहिजे, तुम्ही त्यांना घ्या ना पुढे. मी तुला एक बोललं नाही पाहिजे, पण मी तुला एक खूप मोठ्या शोबद्दल सांगतो, तुला माझं पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो तुला. मी नाव नाही घेणार शोचं, पण तिथे गेल्याशिवाय पिक्चरचे प्रमोशन कम्प्लीट होत नाहीत. असा खूप मोठा शो आहे. तर मला तिकडे बोलवलं शोला, आणि मी गेलो शोला. 1 तास बसलो, 2 तास बसलो, 3 तास बसलो, 4 तास बसलो, 5 तास बसलो. मग त्यांना मी कुठेतरी दिसलो 5 तासानंतर. मग त्यांनी एक चेअर ठेवली आणि मी गेलो स्टेजवर. मग पाठवून कोणीतरी आला, सर तुम्ही ॲक्टर आहेत का? नाही, मी म्हटलं मी कंपोजर आहे. नाही, तुम्ही खाली आहे, ते फक्त ॲक्टर्सला आहेत. म्हटलं ठीक आहे. मी खाली आलो, बसलो खाली. मग 5 तास जिथे पहिल्या रोमध्ये बसलेलो, तिकडनं उठवून मला पाठच्या रोला बसवलं. सर इथे ॲक्टर्स बसणार आहेत. म्हटलं ठीक आहे, ओके. आणि मग 6 तास झाले, 7 तास झाले, 8 तास झाले. मग मी कंटाळलो आणि मी निघालो घरी. कोणाचाही फोन नाही, काही नाही. ह्याच जागेवर जर एखादा ॲक्टर निघाला असता तर फक्त आमच्या सरांचा फोन आला की क्यों निकला. म्हटलं सर रहने दो, कि आपने बहुत ट्राई किया, आप बहुत सपोर्ट करते हो, लेकिन बाकी के सब वैसे नहीं है. मग दुसऱ्या पिक्चरचं प्रमोशन आलं. मग त्यांनी मला परत बोलवलं.
मी नाही जात होतो, पण मला ईशानीने सांगितलं नाही, यू शूड गो. अरे म्हटलं जाऊन ते लोक आपल्याला इम्पॉर्टन्स पण देत नाही. इम्पॉर्टन्स सोड, दे डोंट मेक यू फील पार्ट ऑफ इट. एक्नॉलेज पण नाही करत. इम्पॉर्टन्स नको आपल्याला, एक एक्नॉलेज तर केलं पाहिजे. कंपोजर म्हणजे काय आहे मला कळत नाही. कारण दुसऱ्या पिक्चरच्या प्रमोशनला गेलो, मग चेअर्स लावल्या, मग मला स्टेजवर बोलवलं, चला ठीक आहे. मग सिंगर पण आला माझ्याबरोबर, सगळ्यांचे इंटरॅक्शन झाले. माझ्याकडे आलं ॲज अ कंपोजर, प्रश्न विचारले, 2-3 प्रश्न विचारले यावेळेला. आय वॉज हॅपी, चला काहीतरी चेंज झालं आहे. आणि एपिसोड बघितलं, ते प्रश्न तर सोड, त्या एपिसोडवर मी दिसत पण नाही आहे. हां, मी दिसलो कुठे माहिती आहे का, टाळ्या वाजवताना खाली ऑडियन्समध्ये. माझे हसतानाचे आणि टाळ्या वाजवण्याचे शॉट लावलेत. मला वाटत नाही कुठे साऊथमध्ये असं कोणा कंपोजरबरोबर ट्रीट करत असतील लोक. आपण काम कमी करतो का? जेव्हा डिरेक्टर्स प्रोड्युसर्स येतात ना, तेव्हा ब्रीफ घेऊन येतात की ऐसा साऊंड करना चाहिए साऊथ जैसा. फर्स्टली बजेट नसतं, तरी आम्ही जीव लावतो. मी तुला सांगतो ना, मी स्वतःचा पैसा लावतो. हिंदीमध्ये काम करतो, सिरीज करतो, फिल्म्स करतो, तिकडचे पैसे लावून इकडे लावतो पैसे. आणि आय मेक शुअर दॅट की क्वालिटी सफर नाही झाली पाहिजे. आणि आय डू वर्क, बट तेवढं रिटर्न्स आहे का? चला पैसे सोडा, आय अंडरस्टँड मराठीमध्ये बजेट कमी असतं, सगळं असतं, आय अंडरस्टँड. पण वेन इट कम्स टू तुम्हाला जे रिटर्न्समध्ये जे तुम्हाला एक एक्नॉलेजमेंट असतं देणं, ॲज अ कंपोजर, ॲज अ टेक्निशियन, ॲज अ आर्टिस्ट, ते मिळतं का? नाही मिळत. विच इज व्हेरी अनफॉर्च्युनेट. हो, कारण मला असं वाटतं असे अनेक चित्रपट आहेत जे म्युझिकमुळे अक्षरशः तरले गेलेत बऱ्याच वेळेला बघायला गेलं तर. किंवा त्या पिक्चरमधले ना आपल्याला अभिनेता लक्षात असतो, ना अभिनेत्री लक्षात असते, ना गोष्ट लक्षात असतं, पण गाणं लक्षात असतं. आणि त्या गाण्यामुळे तो चित्रपटही लक्षात असतो. करेक्ट. त्यामुळे मला तरी डेफिनेटली वाटतं, आय एम होपिंग की काहीतरी सकारात्मक बदल होपफुली होईल. लोकांना रिअलाइज होईल ही गोष्ट की एक गाणं बनवण्यामागे खरंच किती मेहनत असते, खूप मेहनत असते. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या इंट्युशननी एक पहिलं गाणं बनवता, त्यानंतर त्याच्यामध्ये चेंजेस करणं ही सुद्धा किती कठीण प्रोसेस आहे. करेक्ट. विथ समन्स रँडम ब्रीफ. हो, एक्झॅक्टली. म्हणजे काहीच नाहीये तुझ्याकडे, आउट ऑफ नोवेअर तुला क्रिएट करायचं आहे, आणि ही खूप डिफिकल्ट गोष्ट आहे. त्यामुळे युअर्स होपिंग की लोकांना लवकरच बुद्धी सुचेल. आय वुड बी सो हॅपी की यार एक अवॉर्ड फंक्शनला एका कंपोजरला लोक नावाने बोलवते. आता तू सांग ना मला की लास्ट फेमस कंपोजर्स तुझ्याप्रमाणे कोण आहेत? एक अजय अतुल आणि अवधूत गुप्ते. त्याच्यानंतर फेमस कंपोजर म्हणून फेस ज्यांना माहिती आहे लोकांना, असं कोणीच नाही आहे. पण खूप टॅलेंटेड कंपोजर्स आहेत. खूप टॅलेंटेड कंपोजर्स आहेत. एव्ही आहे, मग रोहन आहेत, डुईंग सच अ गुड वर्क. कोणी बोलवतच नाहीत. म्हणजे मीडियाचं सांगतोय मी असं. ट्रू, आय अग्री. तो प्रेफरन्सच मला वाटतं काहीतरी तिसराच आहे, काही वेगळं, आणि सगळंच खूप व्ह्यूज किती आहेत आणि पॉप्युलॅरिटी किती आहे. सिम्पल गोष्ट सांगतो तुला मी. एखादा ॲक्टर एक टाटा हॅरियर गाडी घेतो आणि त्याची न्यूज मी बघत होतो, 21 दिवस का 20 दिवस त्याची न्यूज सगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवर चालू होती. मी एवढ्या वयात मी आता मर्सिडीज चालवतो, ती का नाही न्यूज होत? आम्ही पण तेवढंच हार्डवर्क केलेलं आहे. मग का ॲक्टर्सलाच फक्त एवढं इम्पॉर्टन्स आहे हे कळत नाही. का टेक्निशियन्स आणि का कंपोजर्स? आणि त्याच्यात पण एक असं आहे की जे कंपोजर्स बिचारे जे नॉन सिंगर कंपोजर्स लाईक आय कांट सिंग आउट पब्लिकली, बट आय कॅन सिंग. कंपोज करणं जेवढं लागतं तेवढं मी कंपोज करू शकतो. पण हे खूप लोकांचं असेल मनात, मी आता बोलतोय पण हे खूप कंपोजर्स आर गोईंग थ्रू दिस, की जे कंपोजर्स गाऊ शकत नाहीत बाहेर. पण मग फक्त का सिंगर्सच फेमस होऊ शकतात का, कंपोजर्स नाही होऊ शकत का? कारण मला असं वाटतं हेही एक अझम्पशन आहे लोकांचं की म्युझिक किंवा संगीताशी रिलेटेड कोणतीही व्यक्ती असली की आपल्याला फक्त गाणं एवढंच माहीत असतं. हो, म्हणजे आपल्याला वाटतं की प्रत्येक व्यक्ती जेव्हा गाऊन दाखवेल 2 ओळी, तेव्हा जस्टिफाय झालं की ही व्यक्ती संगीताशी रिलेटेड आहे. आणि तुला सांगतो ना, लोक स्ट्रगल करायला येतात ना, माझ्याकडे पण येतात जेव्हा नवीन लोक, ते मला असं सांगतात की मैं सिंगिंग में बहुत ट्राई किया, सिंगिंग में कुछ चांस नहीं मिला तो मैं कंपोजर बन गया. मग आता कंपोजर बनला की मी गातो, मग मी हिट होतो, मग मी स्टेजवर पण गाऊ शकतो, मग मी अजून हिट होतो. हे झालं आहे आता. इट इज डिफरंट.
सो ट्रू. हितेश, कमिंग बॅक टू तू ॲज अ कलाकार, एक दोन प्रश्न आहेत जे मला विचारायचे आहेत बिफोर वी रॅप अप. की हा प्रश्न मी सगळ्यांना विचारते की एक कलाकार म्हणून आपल्या काही कोर व्हॅल्यूज असतात ज्या आपल्याला घडवतात किंवा ज्या आपल्याला आयडेंटिटी देतात. एक किंवा मी जर काम करणार तर बाबा या 4 गोष्टी येतीलच माझ्यासोबत. म्हणजे कदाचित माझ्याबद्दलचं बोलायचं झालं तर मला असं चिटिंग करून काम कसं तरी करून निपटवून टाका आणि कोणाला तरी फसवा आणि ही माझी वृत्ती नाहीये. तर अशी कलाकार म्हणून तुझी वृत्ती काय आहे? अशा काय कोर व्हॅल्यूज आहेत तुझ्या ज्या यू होल्ड व्हेरी डिअर टू यू? फर्स्टली तो ना, आय हॅव टू बी हॅपी. करताना इफ आय एम नॉट हॅपी, आय कांट मेक अदर्स हॅपी. आय हॅव टू बी सॅटिस्फाईड विथ माय वर्क अँड देन आय कॅन सॅटिस्फाय अदर्स, यु नो. अँड देन ऑब्व्हियसली हेच आहे की मी क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही. अँड समजा जर कधी सिच्युएशन अशी असते की देर इज नो बजेट कमी असतो, पण मोस्ट ऑफ द टाइम हो. आणि गाणं त्यांना तसं पाहिजे. एकदा तुम्ही कमिट जर केलं, यू हॅव टू बी ॲट युअर कमिटमेंट. तर मी ट्राय करतो की कमिटमेंट आता दिले, पण आता आपण कुठूनही काही पैसा घ्यायचं, कुठूनही काय करायचं लावायचं, पण त्या गाण्याला जसं जे पाहिजे, जे जस्टिस केलं पाहिजे ते मी कम्प्लीट करतो गाणं. म्हणजे नो कॉम्प्रोमाइज इन वर्क. वर्क कम्स फर्स्ट. ट्रू. जसं लोक म्हणजे बाहेर जर हितेश मोडक आम्हाला कुठे भेटला एखाद्या इव्हेंटला किंवा कुठे, तर जो हितेश मोडक कुठेतरी कोपऱ्यातच दिसेल. वर्सेस जेव्हा हितेश मोडक त्याच्या स्टुडिओमध्ये बसून कंपोज करत असतो, इज इट अ डिफरंट हितेश मोडक वाईल कंपोजिंग? आणि काय फरक आहे? खूप फरक आहे. आय एम नॉट मी दॅट टाइम. म्हणजे इफ आय एम वर्किंग, म्हणजे घरात पण नोबडी वुड डिरेक्टली कम इन द स्टुडिओ असं. म्हणजे आय एम नॉट मी दॅट टाइम. म्हणजे आय एम इन माय ओन वर्ल्ड. मे बी माय टेम्पर इज सच दॅट आय कॅनॉट सी एनीवन ॲट दॅट टाइम. आणि यु नो देर इज अ से ना, यू डोंट नो वेन गॉड इज देअर इन द रूम. So you just have to wait for that moment and just tape it. So I wait for that moment and nobody can come in that time. It is that strict at that time. Otherwise I'm very chill. राईट. मला सांग, अजून आता काय प्रोजेक्ट्स पाईपलाईन मध्ये आहेत जिथे बॅकग्राऊंड स्कोर म्हण, गाणं म्हण, सगळ्याच बाबतीत? रिसेंट आता लगेच जुनं फर्निचर येणार आहे महेशजींचं. जुनं फर्निचर येणार आहे. नंतर अजून खूप फिल्म्स येतात आता ॲक्च्युली. जुनं फर्निचर आहे. सलतात रेशीम घाटी महेशजींबरोबर येत आहेत. एक सुबोध भावे आणि गौरी आहे. आणि वेडात मराठे वीर दौडले साथ, ज्याच्याबद्दल खूप चर्चा पण आहे. हो, अक्षय कुमारने महाराजांची भूमिका केली आहे, ती येते आहे. मग एक अभिजित पानसे बरोबर एक फिल्म करतोय, ती येणार आहे. हिंदीमध्ये एक चालू आहे, ती अनाऊन्स नाही केली त्यामुळे मी बोलू शकत नाही. आणि एक हिंदीमध्ये अजून एक वेब सिरीज येते अपलॉस बरोबर केलेली आहे. ती सिरीज वी आर ऑलमोस्ट डन विथ इट, ती येणार आहे. मला कळतच नाही तू एवढं काम कसं करतोस, पण कदाचित तुझ्या दिवसात बरेच जास्त तास असतील किंवा तू झोपत नसशील, आय डोंट नो. नाही, पहिलं असायचं बिफोर माय हार्ट अटॅक ना, आय यूज टू स्लीप फॉर 3 hours 4 hours एव्हरी डे. म्हणजे सकाळी 6 ते 10 एवढंच झोपायचो मी. पूर्ण आयुष्य एवढंच झोपलो. आणि तू रात्री काम करतोस हे मी ऐकलंय. सो 11 नंतर? हो, 11 नंतर माझी सकाळ. पण आता सकाळ होते माझी. 8 वाजता उठतो, 9-10 वाजता काम सुरू करतो. सो बॉडी क्लॉक चेंज झालेला आहे. पण आय फील तेवढी काळजी घेणं आता बंधनकारक आहे. मला जाता जाता सांग हितेश, की आतापर्यंत आपण बोललो तुझ्या कलाकार म्हणून तुझ्या प्रवासाबद्दल. ऑफकोर्स काय पद्धतीचे अनुभव येतात आणि वरवर दिसताना एक गाणं दिसतं, पण त्यामागे किती गोष्टी असतात हे सुद्धा ह्याच्यातून कळलं. पण इफ आय आस्क यू जाता जाता की असे कोणते कलाकार आहेत, नॉट जस्ट म्युझिक रिलेटेड, कोणी असू शकेल, पेंटर असू शकतो, व्हॉट एव्हर, जे तुला प्रचंड इन्स्पायर करतात, ज्यांचं काम बघून, ज्यांच्याशी तू कधी नाही बोललास तरी चालेल, पण त्यांचं काम बघून तुला काहीतरी जाऊन नवीन स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करण्याची इच्छा? मला डान्सर्स बघितले ना की मी खूप इन्स्पायर होतो. वाव, ओके. हो, म्हणजे इन्फ्लुएन्सर्स असतात ते नवीन डान्सर्स वगैरे मी बघत असतो कधी कधी इंस्टाग्रामवर. मग कधी कधी ते रिदमिक काहीतरी नवीन आयडियाज मिळतात. सो आय विल गो अँड डू सम रिदमिक स्टफ. आय गेट इन्स्पायर्ड. म्हणजे किंवा काहीतरी म्युझिशियन्स काही रँडम इन्स्ट्रुमेंट कोणीतरी काहीतरी वाजवतोय तर मी इन्स्पायर होतो. मी कशाने इन्स्पायर होतो ॲक्च्युली. इट हॅज टू बी गुड. मोस्टली डान्सर्स आय लाईक टू सी डान्सर्स. आणि संगीतकारांपैकी, स्पेशली कंपोजर्स, अरेंजर्सपैकी
अशी कोणती नावं आहेत जी तुला वाटतं की आय लव्ह क्विन्सी जोन्स. आणि सगळ्यांना म्हणजे ब्रुनो मास त्यांचं अरेंजमेंट, ऑफकोर्स मायकल जॅक्सन त्यांचे अरेंजमेंट्स, दे इन्स्पायर अ लॉट. आणि हेच सगळं ऐकून म्हणजे पीटर गॅब्रियल, खूप पीटर गॅब्रियलला ऐकलं आहे. म्हणजे त्यावेळेला ARने पूर्ण पीटर गॅब्रियलला असं ज्यूस्ड आउट करून वापरलं आहे. सो यू हिअर AR रहमान साऊंड इज फुल ऑफ पीटर गॅब्रियल. इथे लोकांना माहिती नसतील पण ऑफकोर्स. पण लवली, लाईक इतकी वेगवेगळी नाव आणि इतकी व्हरायटी आहे तुझ्या या हो. म्हणजे एका साईडला डान्स आहे, एका साईडला हो. देर आर दीज नेम्स. आणि क्लिअरली तुझ्या म्युझिकमध्ये सुद्धा तितकंच नाविन्य प्रत्येक. म्हणजे एक गोष्ट जर मला कोणी विचारलं माझे काही आवडते कंपोजर्स मराठीतले कोण आहेत, तर मला डोकं खाजवावं लागत नाही, कारण मी मराठी गाणी ऐकते. सो मला माहीत असतात कंपोजर्स, जे कदाचित आपल्यापैकी बऱ्याच लोकांना कळले तर फार बरं होईल. पण हितेश मोडक हे नाव नेहमी असतं, कारण आय टेल यू की दरवेळेला तुझं गाणं ऐकताना एका अल्बममधली पण वेगवेगळी गाणी जी असतात, कोणतीच दोन गाणी एकासारखी एक नाही वाटत. प्रत्येक गाण्याला तुम्हाला लक्ष देऊन जर तुम्ही जितकं ऐकत जाल तितकं तुम्हाला त्यात अजून काय तू केलेलं असतंस ते मिळायला लागतं. आणि द मोर यू रिअलाइज दॅट ते गाणं ऐकताना तितकी जास्त मजा यायला लागते. रिसेंटली कुठलं गाणं ऐकलंस माझं तू? माझं तर मुसाफिरा फेवरेट आहे. आणि मला असं वाटतं की ते काहीतरी वेगळंच झालंय. विभावरेजी वेगळंच झालंय ते गाणं काहीतरी. थँक्स टू महेशजी. ॲक्च्युली ही सजेस्टेड. आय नेव्हर मेट हर, आय नेव्हर हर्ड अबाउट हर. आणि द डे आय हर्ड हर इट वॉज लाईक ओ माय गॉड. आणि मला वाटतं त्या गाण्यामध्ये ती जी प्युरिटी आणि तो खरेपणा आणि एकदम साधेपणा मेंटेन करण्याचा जो प्रयत्न आहे तो किती कठीण असेल हे आय कॅन ओनली इमॅजिन. की एक म्युझिक कंपोजर म्हणून तो फ्लेवर आणणं इज नॉट अ जोक. इट्स नॉट अ जोक. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डू सिम्पल थिंग्स. आय वॉज जस्ट गोइंग टू से दॅट की इतकं सोपं आहे ते गाणं. हो. की कधी कधी नाही करायची जास्त इंट्रिकेट काहीतरी. व्हॉट फ्रॉम ऑल दिस बिग पीपल ना यू लर्न वन थिंग, दॅट व्हॉट नॉट टू डू. काय नाही करायचं नाही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. काय करायचं हे सगळ्यांनाच कळतं. सो ट्रू. काय नाही करायचं. हो, काय नाही करायचं, कुठे थांबायचं, बस. लवली. मला असं वाटतं की व्ह्युअर्स पहिल्यांदा तर विशिंग की तुझ्या सगळ्या येणाऱ्या प्रोजेक्टसाठी तुला खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि नॉट जस्ट म्युझिकली पण मला असं वाटतं की याही शुभेच्छा मला तुला द्यायच्यात की तुला खूप चांगली माणसं भेटोत आयुष्यात अजून. थँक्यू. खूप चांगल्या माणसांना तू भेटोस. हो. सो दॅट त्यांचे प्रोजेक्ट चांगले होतील. आणि आणि तुझ्याकडून खूप वेगवेगळ्या पद्धतीचं म्युझिक ऐकायला मिळू आम्हाला. कारण मला वाटतं की माझी तरी मराठी प्लेलिस्ट आहे, ज्यांची नसते त्यांना मी बनवून देते. ह्यासाठी काहीही शुल्क मी आकारत नाही. यू जस्ट हॅव टू टेल मी आणि आय विल मेक अ प्लेलिस्ट. त्यामुळे माझी एक स्वप्न आहे माझं असं की असं कधीच होऊ नये की एखाद्या मराठी माणसाला किंवा कोणत्याही माणसाला विचारलं की अरे तू शेवटचं मराठी गाणं कोणतं ऐकलंस, तर त्याच्यासमोर क्वेश्चन मार्क असावा आणि त्याला 50 वर्ष आधीची गाणी आठवावीत. म्हणजे ती अमेझिंगच आहेत पण आताही गाणी येतात आणि तीही गाणी तितकीच कमाल आहेत. त्यामुळे ती आत्ता नाही ऐकली तर कधी ऐकणार. 50 वर्ष थांबायची गरज नाहीये की ती अजून लोक प्रूव्ह करतील की ती खूप अमेझिंग आहेत मग आपण ऐकू. त्यामुळे हिअर्स होपिंग की असा एक दिवस येईल जितकी माणसं माझ्या आजूबाजूला असतील ती मराठी गाणी कॉन्शियसली ऐकत असतील, स्वतः जाऊन ॲपवरती लावून गाणं. त्यामुळे तुझा खूप मोठा वाटा आहे त्या सगळ्या म्युझिकमध्ये. थँक्यू सो मच. आणि ही गाणी पण ऐकतो, दे धक्का 2ची गाणी ऐक. ती आता सध्या ट्रेंड करायला लागलेत अचानक. राईट. प्लीज ऐक. देह पेटू दे, मग गरगर भिंगरी आणि नजर कट्यार. डन थिंग. मला असं वाटतं जितक्या लोकांनी नसतील ऐकली त्यांनी पण ऐका. आणि हितेश मोडकला ॲज अ कलाकार जास्त एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला खूप काही मिळेल. यू विल नो वेअर आय एम कमिंग फ्रॉम जेव्हा तुम्ही कराल ते. पण थँक्यू सो मच हितेश, आज तू स्टुडिओमध्ये आलास. मला खूप छान वाटतंय. आणि काही इंटरव्ह्यूज असे असतात जे मी मॅनिफेस्ट करत असते कुठे ना कुठेतरी. दिस इज जेन्युइनली वन ऑफ दॅम. आपण खूप प्लॅनिंग केलं, डेट जमत आहेत नाही जमत आहेत, पण फायनली होत आहे. आणि आय एम व्हेरी ग्लॅड. सो मच. थँक्स अ लॉट. आय होप इट वॉज. अरे मजा आली, खूप मजा आली. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. थँक्यू.